सर्वांना हॅपी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळीच्या नाही, सॉरी, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. मस्त पहाट झालेली आहे, सगळं काही आवरलेलं आहे आणि आता मी रांगोळी काढून घेते. दारात अंगण छान झाडून झालेलं आहे. रांगोळी काढून घेते. मोटर चालू केलेली त्यामुळे थोडासा आवाज येईल. मी नंतर बोलते, आधी रांगोळी काढून घेते. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. खूप छान दिवाळी सेलिब्रेट होणार आहे. तर चला, मी कशी दिसते मला सांगा. ही दिवाळीची दिवसभराची साडी आहे माझी. आणि आता मी तर रांगोळी काढून घेते छानपैकी. काय दिसते छान. चला घरातली झाडझूड झाली आहे. मी ना आता देवपूजा करून घेते आणि आमचे साहेब आहेत, साहेबांना उठणं लावायचं आहे. तर मुली आता उठणं लावून देतील त्यांना आणि मी सुद्धा थोडंसं लावते. आणि देवपूजा झाली की देवपूजा झाल्यानंतर सुटणं लावेल आणि त्यानंतर मग घरातले बाकी स्वयंपाक मी जरा लवकरच करून घेणार आहे. कारण की आज जे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे ना, ते अमावस्या संपायच्या आधीच करायचं आहे. त्यासाठी मी काय करत लवकरच स्वयंपाक करून घेणार आहे. आज दुपारीच करून घेईन, म्हणजे नैवेद्याचं वगैरे नॉर्मलच करेल, डाळ भात वगैरे आणि बघू खीर आणायची नाही तर मग श्रीखंड वगैरे असं आणून पुरी वगैरे असं नॉर्मलच करेल. तर चला मग तुम्ही बघत राहा. तुमची दिवाळी कशी झाली ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. तर मी आता ना गजलक्ष्मी घेतलेल्या आहेत, पाहू शकतात, सुंदर आहेत ना. आणि त्याचबरोबर राधाकृष्णाची, माझ्या देवघरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती नव्हती, तर किती सुंदर आहे, इतकी छान घेतली ना. म्हणजे त्यांची बघा ना, मला फार आवडली आहे राधाकृष्णाची मूर्ती. अशा काही गोष्टी हळूहळू घेते. आता देवपूजा करून घेते, यांना उठणं लावते. नंतर मग हे आंघोळ करून घेतील. मुलींच्या पण एक करून आंघोळी चालली आहे. दिवाळीची सकाळी सकाळी गडबड चाललेली आहे. आणि आमच्या इडली वाड्याची गाडी आली, इडलीवाला आलेला आहे. सो आता आम्ही उठणं लावणार आहोत. तर उठणं लावण्यासाठी रेडी झालेली आहे. काय का आपण घर घर गाडीचे नुसते आवाज. कचऱ्याची गाडी आलेली होती, कचऱ्याचा टाकला गेलेला आहे आणि चाललं. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. चेहऱ्यावरनं तुम्हाला समजतच असेल, खूप मस्त वाटतंय. तर आता यांना उठणं लावून देते, हे आंघोळ करतील, मग मी स्वयंपाकाला लागणार आहे लगेच. कारण की नाश्ता वगैरे आता ना घरात ऑलरेडी आहेच, त्यामुळे मग स्वयंपाक करून घेते. याची पानाने चला उठणं लावूया. हो, तुम्ही असे कसे बसले? बनायला तू हे सगळं आवडते सिल्कवाले. बाबा दाखव, वापस दाखव, वापस कर बाबा. आली दिवाळी, आली दिवाळी, माझं नाव झालं दिवाळा, आली दिवाळी, झालं दिवाळा. पप्पाचा दिवाळा नाही का? मी जास्त त्रास देते. असं नका करू. मम्मी त्रास देते का बाबा तुम्हाला? मम्मी त्रास देते का तुम्हाला? मम्मी त्रास देते का तुम्हाला? नो कमेंट्स. तुम्हाला विचारलंय ते, जेव्हा माझं उत्तर द्यायचं नसतं ना, माझं नो कमेंट म्हणतो. अरे डोळे. आता मला पण लक्ष लक्ष हे दीप हे जळे. हे गाणे याचे गाणे मला ऐकवल खरंच. म्हणजे कुठे काही जोडायचं नाही का, असे गाणे त्यांचे.
आता हे सुकू द्यावे आणि आपण दुसऱ्या हाताला लावूया. शिवा या. ॲनाबेल बोल. ॲनाबेल ए बोल एकदा. डोरा. ॲना आली ॲनाबेल. काय घालतो? तिला ना शिवण्ण बोलल्यावर ऐकत नाही, ती ॲनाबेल बोलल्यावर ऐकते. पन्ना लागला शिव. हात धु, जा. ते खोटं घे पप्पा मला. मी खोटं नाही. अंगाला लागतं तुझं बोली. अंगा चिकन नको, अंगाला लागतं. फोटो काढते का काय करते आम्ही? ब्लॉग करते का फोटो काढते? शिव काढ चल, अंगाला. तर अशा प्रकारे आमचं अभ्यंग स्नान चालू आहे. हा तेच काय ते म्हणतात ते. तर उठणं लावतायत. माझे पण बरेचसे कामं आवरून झालेले आहेत. आता स्वयंपाकाची तयारी करायची. शिवला पण लावलं होतं मी उठणं. डोरा पप्पांना उठणं लावतायत. तर बहीण असली की बहीणच लावते. पण बहीण कशी जर लग्न झालेली नसली तर ती लावते आणि जर लग्न झालेली असेल तर ती तिकडं असते. मग भाऊबीजच्या वेळेसच ती भावाला लावते उठणं आणि इतर वेळेस तर मग बायकोच असती आणि मुली असतात असं असतं. तर ते दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या आदल्या दिवशी असं अभ्यंग स्नान असं करावं लागतं. तर आज ह्या मुली पप्पांना उठणं लावून देत आहेत. ही आमची डोरा बघू शकताय तुम्ही. डोरा तिचे ना थोडेसे मागच्या वेळेस कट केले होते तर ते थोडेसे ना वाढले होते. तर त्यामुळे तिचं ना मी थोडंसं ना काल धरले आणि दिले कापून. तर सगळे मला म्हणतात तू काव कापले. पण ती क्यूट दिसते. मी पण लहानपणी अशीच होती. सो आता चला यांचं उठणं लावून झालेलं आहे. हे आता आंघोळ करून घेतील आणि मी लागते स्वयंपाकाला. चहा पण नाही घेतलाय ना अजून आपण. दिला का तू चहा मला? नाही मला हे दिसत आहेत ते मल्हार. जय मल्हार. यळकोट जय मल्हार. ही बघा माझी डोरा. हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी सगळ्यांना. हॅपी दिवाळी. उद्या जाणार नाशिकला. हा ती खुशी जास्त आहे माहिती का. ती खुशी असते. आज आम्हाला ना आज आम्हाला सगळं आवरायचं आहे. प्लस रात्री सगळं आवरून सकाळी लवकर निघायचंय म्हणजे रात्री सगळं आवरावं लागणार आहे. तर उद्या ब्लॉग छानच होईल. तर चला मग बघत राहा. किती दिवस राहिले? ओनली 4 days. नाही बेटा आपल्या घरी ट्युशन आहे, क्लासेस आहे, आपल्याला रीडिंग शिकायची छानपैकी. जास्त नाही राहणार आहे 4 दिवस आणि बघू अजून हॅपी दीपावली. हॅपी दीपावली. दीपावलीची खूप शुभेच्छा. हॅपी दीपावली. हा बरोबर. आपण किती वेळ तर मी अंदाजे ताटे मुलं वगैरे खाली चेंज करतात त्यावेळेस. ते आता बोनसमुळे शक्यतो सोडत नाही ना. काय म्हणतो बरोबर बरं चालतं. नाशिकलाच केलं काही पुण्याचं नाही केलं का? नाश्ता फराळाचा दिवाळी फराळ सगळेजण खाली आलेले आहेत. छान वाटतंय. 2-1 ठिकाणचं करून ठेवून जे आलं शिवाने काही नाही असं. राहिलं ग याच्यात मी टाकलं. हॅलो हा तुला पण प्राजक्ता दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणून झाली तयारी? खाजा आणि चकली चिवडा आणि पोहे मिठाई. काय आवडलं तुला? हॅलो तुला काय आवडलं? हा बोल ना. काव काय विचारते? तुला काय काय आवडलं? वगैरे बरी ना? काय हो आम्ही पण मस्त आहे. चालते आता दिवाळीची तयारी. तुम्ही लक्ष्मीपूजन केलं नाही ना? काय ते टाइम मला पाठवा. काय म्हणता आजी? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. या फराळाचं करायला. हो एकाही पाहिजे करा. घरातल्याच माणसांना पाहिजे. आपल्याच माणसाला तेच म्हणलं डिनर सेट निघाला पाहिजे. जागा नव्हती ठेवायला.
मागच्या वर्षीचा गिफ्ट निघाला. यावर्षी काय भेटलं भैया? यावर्षी बघा ते हे भेटलं काय गरम तेल पाणी वगैरे. इंस्टा कुकर म्हणून आहे त्याच्यावर. अच्छा. थोडं मोठा भात होऊ शकतो. त्यांना म्हणा असंच घरातल्या चांगल्या वस्तू गिफ्ट देतात ना दरवर्षी देतात. तेच ना. मागच्या वर्षी हे होतं ना देण्याचं. भैयाची कंपनीवाल्यांनी कंपनीवाल्यांनी त्यांनी मागच्या वर्षी दिलं gift होतं देतात ना ते. त्यांना गिफ्ट दिलेलं होतं. यावर्षी काय दिलं? हे काय यावर्षी नाही, यावर्षी ते आहे ना. इंस्टा हे दिलं. इंस्टाग्राम दिलं इंस्टाग्राम. शिवाने बघा सकाळी बघा सगळे बसले आहोत नाश्ता करायला. इथे बसले सीमाताई सकाळी. श्रुता काय आली ना? सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तो असे आम्ही सगळेजण बसलो आहोत नाश्ता करायला. तर अशा प्रकारे नाश्ता झालेला आहे सकाळी सर्वांचा. शिवाने तर आमचा नाश्ता झालेला आहे. सगळेजण बसलेलो होतो नाश्ता करायला. नाश्ता झालेला आहे. आता स्वयंपाकाला लागतील थोड्या वेळाने. आता दिवाळीच्या नंतर आम्ही 5 वाजता नाही तर 4 वाजता रांगोळी काढायला बसतात. 5 वाजता नाही भेटला लवकर 3 वाजता काढायची रांगोळी. 3 वाजता बसणार रांगोळी काढायला. मग आम्ही चला. छान कपडे घालू. तर आता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि मी आता इथं आवरत आहे भांडी. सो आता इथं भांडी धुवून घेते आणि त्यानंतर मग दुपारचं थोडंसं नॉर्मलच करायचा विचार चाललेला आहे. कारण की सगळ्यांनी चिवडा लाडू चकली करंजी खाल्लं ना तर त्यामुळे काय झालं भरपूर अशी एनर्जी आलेली आहे. आणि ना का आता इतकी जेवायची इच्छा नाही. जवळपास 11:15 झालेले आहेत आणि मग सगळेजण म्हणत आहेत की जास्त स्वयंपाक करू नका. तर नैवेद्यासाठी मी करते खीर पुरी थोडंसं नॉर्मली डाळ भात करेल आणि त्याचबरोबर बटाट्याची पिवळी चटणी वगैरे करेल आणि जास्त काही करणार नाही आहे. कारण की हेच खाऊन आहे ना ते एकदम एनर्जी होऊन जाते आणि पोट एकदम गच्च भरून जातं. त्यामुळे नॉर्मल असा नैवेद्याचा स्वयंपाक करून घेईल थोडासा. आणि दुपारी बहुतेक कोणी जेवणार नाही, नैवेद्याचं काढून घेईल. जर ज्याला इच्छा असेल तर जेवण करून घेईल आणि मग संध्याकाळी नैवेद्य दाखवेल. कारण की लवकर पूजा करायची आहे. तर भरपूर अशी कामं आहेत. तर चला मग बघत राहा. आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी गेली दिवाळी. छान दिसत आहे. येल्लो कुर्ता घेतलाय त्यांनी घालायला आणि संध्याकाळी मग दुसरे घालणार आहेत ना. हां ठीक आहे चालतंय. चला अरे ते एक चव दिला आपल्याला खायला पाहिजे जास्त नाही. आम्ही इथं ना आता उद्या आम्हाला गावाला जायचं आहे आणि आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन परत बरीचशी कामं राहतील. त्यामुळे आम्ही काय केलं आता स्वयंपाक केलं आहे. जेवण वगैरे नाही केली अजून. नैवेद्य दाखवला मी देवाला आणि पॅकिंग करून घेतो आहे म्हणजे न्यायला जरा इझी जाईल. तर आम्हाला उद्या सकाळी 6 वाजताच निघायचं आहे. इकडनं भाऊ आम्ही सगळे चाललो आहोत. सीमाताई फक्त साक्षी श्रुता घरी राहणार आहेत. तर आम्हीच चाललो आहोत. तर अशा प्रकारे बघा मी पॅकिंग केली. म्हणजे कसं हे गोष्टी जर नेलात ना ते फुटून जातात. आणि चिवडा जो आहे ना तो असं पॅकिंग बॅगमध्ये घेतला आहे. तर मी आता हे मनीषताई माझी मम्मी आणि ही ज्योतिताई असं तिघींचं देणार आहे. 3 ठिकाणी चालले आहे. तर तिघांच्या घरी ह्यावेळेस घेऊन चालले आहे. माझ्या हातचं बनलेलं आय होप त्यांना सगळ्यांना आवडेल. तर व्हिडिओ बघत असतील तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट्स पण करा सगळ्यांनी. अशा प्रकारे बघा पॅक करून घेतलेला आहे. आणि हे जो चिवडा आहे तो याच्यात असा पॅक केलेला आहे बघा. तर आता हे सगळं पॅक करून ठेवून देतो. दुपारचे वाजले 2. हे बघताय TV. आता मी रांगोळीची वगैरे थोडीशी तयारी करून घेते आणि मग संध्याकाळी आपलं लक्ष्मीपूजन.
फ्रेंड्स, तर मी इथं पूजेची मांडणी करून घेते. रांगोळी कशी आली मला पण समजलं नाही, पण मी घाई गडबडीत काढली आहे बघा. छान दिसते आहे, व्हिडिओमध्ये पण मस्त दिसते, पण मी बसून काढते ना त्याच्यामुळे मला समजा ना कसं आलेली आहे. तर आता पूजेची मांडणी करून घेतलेली आहे बऱ्यापैकी थोडीशी. म्हणजे कसं एकदा प्रिपेअर झालं ना तर मग नंतर ऐन टायमाला कसं साडी वगैरे घालून आहे ना मग पूजा वगैरे करता येईल व्यवस्थित. मग लक्ष्मी गणपती बाप्पांचं अभिषेक वगैरे करून मग तिथं आपण स्थापित करू, समय वगैरे लावू, मग त्यावेळेस सगळी पूजा करून घेईल. पण एक सगळं नाही का एक तयार करून ठेवते. इथं माळा तयार करून ठेवलेल्या आहेत यांनी. आता यांना ना थोडंसं सर्दीसारखं होतं आहे. ॲक्च्युली सगळ्यांनाच होतं माहिती का, मलासुद्धा झालं होतं. मला पण सगळं करून करून ताप भरला होता. आणि काल 2 दिवसापासून संतोष भावनासुद्धा बरं नव्हतं. आणि आज यांना थोडंसं बरं वाटत नाही आहे. तर यांना म्हटलं जा थोडंसं आराम करून घ्या. मी आता पुढे नाही ना, पुढे बाहेरच्या साईडला नाही करत, पण जो आपला पेस आहे ना, बरांडा, आम्ही त्याला बरांडा म्हणतो, पडवी, कोणी पडवी पण म्हणतं. तर त्या प्लेसमध्ये मी थोडीशी फुलांची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करून घेते, थोडीशी काढून घेते. आणि पुढची रांगोळी मग थोड्या वेळाने नंतर काहीतरी 4 वाजता मग काढून घेतो. तर आता इथे प्रिपरेशन करून घेते सगळी. कशी वाटते फुलं? अरे फुलं आणायचे बसले का, मला उठायचं जीवावर येतं. एकदा बसलं ना उठायचं जीवावर येतं. आता आम्ही काय करतोय, आतली झाली सगळं काही व्यवस्थित देवपूजेचं, लक्ष्मीपूजनचं. आणि आता इथं जे आहे ना सगळीकडे बॉर्डर मी काढून घेते. आता छान दिसल, बघू आता कशी खायची. वर्षाताईने पण काढली. तर आम्ही ना फायनल लुक झालं की तुम्हाला दाखवते. प्रमाणाच्या बाहेर गरम पण इतकं होतंय ना, वेड्यासारखं गरम होऊ राहिलं. आणि आम्ही इथं बसलोय रांगोळी काढायला. पण ना वाटतंय, कारण की आभाळ भरून आलेलं आहे प्रचंड. ते बघ त्या साईडने ना आभाळ भरून आलेलं आहे. गरम प्रमाणाच्या बाहेर राहिलं. काय करू रांगोळी काढू का नको काढू, मला असं होतंय आता. घरात तर काढलेली आहे थोडीफार. हो, गरम जास्त होते, प्रमाणाच्या बाहेर गरम होते. तो हॅलो गाईज, आता येणार आहे पाऊस. तर आम्हाला माहिती होतं पाऊस येणार आहे का नाही, तर यायला लागलाय पाऊस. तर तुम्हाला दाखवते वातावरण किती काळं झालंय बघा. तुम्ही बघू शकता, तुम्ही किती काळं आहे बघा. दूरचे लोक, जवळचे लोक की दूर दिसत आहे. तो जवळ आहे, तो दूर दिसते. ती काळं झालंय ग गाईस. आता तुम्हाला दाखवते माझी मम्मी काय करते. तरी मम्मी इथं रांगोळी काढते, कारण की का दिवाळी आहे. दिवाळीच्या वेळेस पाऊस नाही मिळत. सगळेजण काढतात, दाखव सगळेजण काढतायत. चला तेव्हा सगळेजण घालताय.
आम्ही रेडी झालेलो आहोत दोघी जणी, बघू शकताय. शिवा इकडे. तर हे आहे आमचं दिवाळीचं लुक. शिवचं पण बघू शकताय. तन्या पण आलेली आहे. माय आयफोन. ओ इकडे दाखवा, तुमचं पण लुक दाखवा. सो आमचं असं फायनली आजचं लुक आहे दिवाळीचं. तर आता इथं पूजाची मांडणी मी करून ठेवलेली होती. आता पूजा करून घेतो आणि त्यानंतर मग आरती वगैरे घेतो आणि त्यानंतर मग फटाके वगैरे फोटोशूट वगैरे चालूच राहील. तर तुम्ही बघा. आम्ही दोघं सेम सेम. काय पिन लावून दे. पूजा करताय. पूजा बघा. शिवन्या मम्मी पूजा करते. आता 6 वाजले. किती वाजले मम्मी? 6:30 वाजले. आता आम्ही पूजा करतो आणि हिचं नाव डोरा आहे. नाही डोरा. नाही डोरासारखी दिसते ती. नाही नाही कमेंट्स नाही करायचं. कमेंट्स करा. शिवाने डोरासारखी दिसते ना. मी कधी पिंकवाली डोरा. नाही करायचं. कमेंट्स केला तर मी घरी येऊन मारीन तुम्हाला. हां घरी येऊन मारीन मी तुला. पहिले मारीन मग.
अम्बे माता की जय. तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी ताई तुम्हाला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आपली सकाळी चालते वाटत. तुम्ही कधी आलते? सकाळी चालते. हा आरतीला आलते डॅडी, मग खालीच थांबलेत. आमचे फोटो काढून घे. हॅपी दिवाळी. मा त्यांना पाया पडते. शिव त्यांनी पाया पडल्या माझ्या. शिवानी विसरली होती. हॅपी दिवाळी साक्षू. छान दिसताय पोरी, खरंच छान दिसताय. मस्त. मम्मी मम्मी तू. आज सगळ्यांनी साड्या घातलेल्या आहेत. श्रुताने आली का? प्रिटी वुमन. इथं तोडले असं नाजूक नाजूक ते नाक बी काय. साऊथ इंडियन गर्ल लग रही आहे. हा आणि तुम्ही दोघी एकदम डिट्टो वाटता माहितीये का दोघी जण. असून एक वाटर राहिले तसे त्या जुळ्या बहिणी सारखे दिसताय तुम्ही दोघी. त्या दोघी जुळ्या बहिणी दिसतायत ना. आज ना थोडा वाढवा होता होता वाचला बघा. जाऊ दे काही नाही ते एवढं कठून. आता तिला काय साडीची सवय नाही. जाऊ तिलाही पण काय बोलून उपयोग नाही. तिला काय साडीची सवय नाही. हा हॅपी दिवाळी. वाढवा होता होता राहिला, काही टेन्शन नाही. हॅपी राहायचं. हा आहो नाही घागर चोळी नाही होणार, व्यवस्थित होईल. बरं झालं वास सुटला होता. आता मी वरती गेले तेव्हा तुम्ही खाली आलेले तेव्हाच. ते बघा ना ते केवढी जळली बघा ना. ती साडी बघा केवढी जळली. वाढवा होता होता राहिला बघा की. फोटो काढून लगेच. चला चला फोटो काढा आणि तुम्ही चेंज करून घ्या. खोसा भाऊ कसं रान सिन्नड भाऊंचा लावताय ना. कोणाचा लावते साक्षी? माझा का? हा लावा कुठला पण. ए अरे फुसका आहे का तू? अरे फुसका आम्ही करतोय इथे. यांनी तोंडाला बांधून घेतलंय. वरती बघू नका डोळ्या लागा.
कतरों के खिलाड़ी। राकेट नका चालू आता. राकेट नका चालू आता. हे लागलं रे मला. किती सुंदर दिसतंय बघ ना ते. आपण दोघी बघ आयुष साडी जाती ना बाबा. गेली पण गपस एक मला दिसणार आहे तरी छेद. हे गपस बाई असं नको म्हणून. चला फायनली अशा प्रकारे आमची दिवाळी सेलिब्रेट झालेली आहे. बघू शकताय छानपैकी पूजा. आमचं लुक कसं होतं आणि तुम्ही कशी दिवाळी सेलिब्रेट केली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता खूप बॉडी थकली. उद्या सकाळी निघायचं आहे नाशिकला. तर सकाळी भाऊंद्यांनी वॉर्निंग दिली की 5 वाजता निघायचं आहे. मी तर आज माझे बरेच कपडे पण बाकी होते धुवायचे आणि त्यानंतर आता इथलं सगळं आवरून घेतो. कपडे पण चेंज करून घेतो. पॅकिंग पण करायची आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि सकाळी मला 5 वाजता पण निघायचं आहे. तरी आज लक्ष्मीपूजन थोडंसं आमचं लवकर झालं. बरं झालं कारण की कसं होतं दरवेळेस उशिरा थोडासा मुहूर्त असतो तो उशिरा सगळं काही होतं. उशिरा फटाके वाजवणं होतं. आज 9 वाजेपर्यंत सगळं काही व्यवस्थित आवरून झालं. मनसोक्त फटाके पण वाजवले सर्वांनी. आम्ही पण भरपूर फोटो व्हिडिओज काढले. आता थोडंसं चेंज करते कारण की आवरायचं आहे, पॅकिंग करायची आहे आणि नाशिकचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतीलच. तर त्याच्यामुळं व्हिडिओ बघत राहा. चला आता मी आवरते. तर गाईज वाजले 10:18. तर इथं मम्मी सफाई करते. इथे सगळे कचरे पडले फटाक्यामध्ये आणि होळीमध्ये. सगळ्यामध्ये कचरे होता. जास्त तर फटाका आणि होळीमध्येच होता. लाखो कचऱ्याचं बंडल आहे. हे बघू शकता फायर क्रॅकर. आणि इकडं पण एक जाळवलं होतं पण तुम्हाला दाखवलं नव्हतं आम्ही. मम्मा उद्या किधर जाना? कल जाना नासिक. नासिक को कर रहे सफाई. कल सफाई नहीं चाहिए तो इसीलिए रात को कर रहे हैं सफाई. तुम्हाला माहिती आहे काय झालं? काका आहे ना आमचे काका माहिती तुम्हाला. त्यांनी काय केलं फायर क्रॅकर असतं ना म्हणजे की स्काय शॉट रॉकेट ते असतं ना रॉकेट असतं. त्यांनी काय केलं ते ग्रीन कलरच्या बॉटलमध्ये असं पकडलं. ते हवेत उडलं. ते घरा साईडला ते घरच्या समोर गेलं आणि तो लहान बाळ आहे ना त्याच्या इथे जळून गेलं पाय. तर आम्ही माफी मागलो. त्यांनी ऐकलं काय. ते आमचे बेस्ट फ्रेंड्स होते. तो गणपती बाप्पा मोरया. ट्रेन सुटायला नाही पाहिजे. तर हे बघा कचरा किती ठेवले मम्मी. माझी मेहंदी बघू शकता दिवाळीची. यार गाईज लय बोर होत आहे. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगू.
आम्हाला मिनी आयफोन भेटणार आहे. मिनी आयफोन मिनी भेटणार. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि लास्टमध्ये तुम्हाला माहिती पडेल आमचं अनबॉक्सिंग कसं आहे. ओ मी एक्सायटेड आहे. पोटामध्ये बरोबर. तर आम्हाला उठायचे 5 वाजता. तर आम्हाला सगळं काय करायचं आहे, घराची कामं करायचे, घ्यायचे, सगळं सामान पॅक करायचं आहे, आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं आहे आणि जेवण करायचं, गाडीमध्ये खायला घ्यायचं आहे. खायला ते बघा आत्ताचे फटाके फोडत आहे, त्याला अक्कलच नाही आहे. काय करू आता, सगळं पॅक करायचं आहे आपल्याला, जे पाहिजे ते पॅक करायचं. माझं डोकं दुखायला लागलं आहे. तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मम्मी बघा बापरे किती. आता मम्मी बोलते माचीस आणून जाऊन टाकते, पण आता मी आणते माचीस. चिक बेबी प्लीज एक काम कर, दिवाला आहे ना, ते आहे ना दिवा, त्याला असंच टाकून घे. बापरे केवढं कचरा. हो मला जळजळ होती, कारण की माहिती आहे तुम्हाला तिथे एक किडा होता. मी फर्स्ट टाइम पाहिलाय. पप्पा झालं का तुमचं? एक काम करता माझं, तिथं बाहेर एक दुसऱ्या टाईपचा किडा आलाय, मारा ना प्लीज. चला ना. पप्पा चला ना. आता किडा लय खतरनाक. चला ना, पहिल्यांदा पाहते मी. चला ना चला. फोटो नाही काढते मी, व्हिडिओ काढते. हे माझा लबुबू आहे. हाय का लबुबू? हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. ए पागल, स्वतःच कसं काय? माझं चॅनल आहे ना. नाही माझं चॅनल आहे. उप्स मी काय बोलून टाकलं. अय्या. तर काय शेअर आणि सबस्क्राईब करा. असं का बोलते तू? पहिलं तर लई छान बोलतो. मला बोलता नाही येतच त्याच्यामुळं. एक सांगू का, मी नाशिकला जाणार. मी पण जाणार, तू पण येणार. तू घरीच राहायचं, कारण की तर शेताने येऊन जातो. अरे मला तुझी काढलं ना, मला बोलायचं शिकवलं. ठीक आहे घेऊन जाऊ तुला. बाप्पा तू साईडलाच आहे. क्या रे, छुट्टी नहीं थी? छुट्टी नहीं दी आज? हे फटाक्याचं मंडळा. पप्पा